बातमी पाहूयात। मुंबईमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर चक्क कमरेपर्यंत पाणी साचले आणि रस्त्यांना थेट तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांना वाहतुकीला फटका बसतोय। वाहनं पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावलेली आहे आणि लोकांचे मोठे हाल होत आहेत। बसेस, कार आणि दुचाकींना धक्का देत मुंबईकर वाट काढताना पाहायला मिळत आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। किंग सर्कल भागात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहनं पाण्यात अडकलेली आहेत। तर दादर आणि माटुंग्यामध्ये देखील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। कमरेपर्यंतच्या पाण्यातून नागरिकांना पायपीट करावी लागते। वाहतूक मंदावल्याने नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहे। तर लोकल वाहतूक देखील उशिराने सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, तर हे रस्त्यांवर देखील किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे। सध्या दोन दृश्य आपण पाहतोय। किंग सर्कल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहनं पाण्यात अडकलेली आहेत। तर दादर आणि माटुंग्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। कमरेपर्यंत पाण्यातून नागरिकांना पायपीट करावी लागते। सकाळपासून मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। दादर पूर्व परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे। तर दादर रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं आहे। रस्त्यावरची वाहतूक तर धीम्या गतीने सुरूच आहे, मात्र आता लोकल देखील धीम्या गतीने सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसलेला आहे, लोकलला फटका बसलेला आहे। जे सकाळी शाळेत गेले होते त्यांची शाळा लवकर सोडण्यात आली आहे, त्यांना घरी जाण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। मात्र घरी जाईपर्यंत या लहान मुलांना किंवा नागरिकांना कशा पद्धतीने कसरत करावी लागते ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। काही कर्मचारी सकाळीच आपल्या ऑफिसला जाण्यासाठी निघाले, मात्र लोकल सेवेला देखील पावसामुळे फटका बसल्यामुळे ते देखील मध्येच अडकून पडलेत आणि एक प्रकारे नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। ही आता दोन दृश्य आपण पाहतोय। माटुंगा इथे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचलेलं आहे, तर महालक्ष्मी इथे देखील ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। लोकल वाहतूक आता उशिराने धावते। मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक सध्या उशिराने धावते। तर रस्त्यांवर देखील पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये आता पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढच्या काही तासांमध्ये आणखी जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता किंवा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय आणि आजही सकाळपासून मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरुवात केली, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। वाहतूक मंदावल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। आता ही किंग सर्कल परिसरातली दृश्य पाहतोय आणि चुनाभट्टी परिसरातली दृश्य। किंग सर्कल परिसरात देखील गुडघाभर पाणी साचलेलं आहे। सकाळपासून जोरदार पाऊस किंग सर्कल परिसरात सुरू आहे आणि किंग सर्कल हा सखल भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी इथे साचलेलं आहे। या पाण्यामध्ये काही गाड्या देखील अडकल्या असल्याचं पाहायला मिळतंय। तर चुनाभट्टी परिसरात देखील रस्ते जलमय झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। काही ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे, तर लोकल सेवेला देखील या पावसाचा फटका बसलेला आहे। रेल्वे स्थानक परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। काही ठिकाणी ट्रॅकवर देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहे। मुंबईमध्ये पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे परेल परिसराला पावसाने झोडपून काढलेला आहे, तर दादर परिसराला देखील पावसाने झोडपून काढलेला आहे। दृश्य आपण पाहतोय किती जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। लोकल वाहतूक उशिराने सुरू आहे। अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलंय, तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये गाड्या देखील अडकलेल्या आहेत। जे विद्यार्थी सकाळी शाळेत गेले होते त्यांच्या शाळा सोडण्यात आलेल्या आहेत आणि दुपारी ज्यांची शाळा असते त्यांना शाळेला खरं तर सुट्टी देण्यात आलेली आहे। सकाळीच महाविद्यालय कॉलेज देखील सोडण्यात आलेले आहेत, मात्र त्यांना शाळेतून किंवा कॉलेजमधून घरी जाईपर्यंत कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना कसरत करावी लागते ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी गाड्या देखील अडकलेल्या आहेत, तर पोलिसांनी
आता मदतीचा हात द्यायला सुरुवात केलेली आहे। सुखरूपरित्या हे नागरिक त्यांच्या घरी पोहोचावेत किंवा विद्यार्थी त्यांच्या घरी पोहोचावेत यासाठी पोलीस देखील ठिकठिकाणी मदत करतायत। सध्या ही दोन दृश्य वरळी कोळीवाड्यामध्ये देखील पाणी साचलेलं आहे आणि दादर परिसरात पाणी साचलेलं आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे रस्ते हे जलमय झालेले आहेत। वरळी आणि दादर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलेलं आहे। सखल भाग आहे, सखल भागात हे पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। वरळी कोळीवाड्यात पाणी साचलं असून दादरमधील काही ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय, त्यामुळे वाहतूक पोलीस देखील प्रत्येकाला मदत करताना पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा प्रेक्षकांना अपडेट देते। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय तर मुंबईमध्ये आता पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई आणि ठाण्यासाठी पुढील 48 तास हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे। येणाऱ्या काही तासांमध्ये आणखी जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे। तर तिकडे बदलापूरच्या धरण क्षेत्रात आणि नदी परिसरात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार कायम असून अधूनमधून पाऊस सुरू आहे आणि काही वेळ पाऊस विश्रांती घेतोय, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा अनंत। राज्यात सध्या सगळीकडे पावसाची संततधार पाहायला मिळते आणि अंबरनाथ तालुक्यात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतोय। धरण क्षेत्र असेल किंवा नदी परिसर असेल यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना दिसतोय। आपण सध्या बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे त्या ठिकाणी आहोत। कर्जत तालुका असेल, मुंबई उपनगर असतील किंवा राज्याच्या विविध भागांमध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः पाऊस मुसळधार कोसळतोय आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होताना दिसते, कारण कर्जत तालुक्यामध्ये पावसाचा जोर आहे। अंबरनाथ बदलापूर शहरामध्ये देखील तितकासा पाऊस पडतोय, कधी पाऊस जोरदार पडतोय तर कधी पाऊस विश्रांती घेतोय। मात्र नदीची पातळी हळूहळू वाढताना दिसते, त्याची पाण्याची पातळी वाढते। विशेष म्हणजे बदलापूर जवळील जे बारवी धरण आहे त्या बारवी धरणाच्या क्षेत्रामध्ये देखील गेल्या 24 तासामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे आणि त्याच्यामुळे हे बारवी धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे, ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनानं इथल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मात्र बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे ती मुसळधार पावसामुळे तिच्या पाण्याच्या पातळीमध्ये आहे हळूहळू वाढ होते आणि प्रशासन पाण्याच्या पातळीवर सध्या तरी लक्ष ठेवून असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। गणेश मंजुळानंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। तर मुंबईमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे। दादरसह सायन आणि माटुंग्यातील मुख्य रस्त्यावर थेट कमरेपर्यंत पाणी साचलं होतं। यावेळी स्थानिक वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरत नागरिकांना पाण्यातून मार्ग काढण्यासाठी मदत केलेली आहे। कशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांना हे वाहतूक पोलीस मदत करतायत, खरं तर हे कौतुकास्पद आहे। कमरे इतकं पाणी आहे, मात्र तरी देखील पोलीस या सामान्य नागरिकांना मदतीचा हात पुढे करतायत। 2 दृश्य सध्या आपण पाहतोय। ज्यांची सकाळी शाळा होती त्यांची शाळा ही सोडण्यात आलेली आहे किंवा त्या मुलांना विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे आणि मात्र शाळेतून घरी जाईपर्यंत या विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना कशा पद्धतीनं कसरत करावी लागली ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। मात्र असं असतानाही पोलिसांनी या विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिलेला आहे। तर दुसरीकडे ट्रॅकमध्ये काही प्रवासी पडले असल्याचं पाहायला मिळतंय। पावसातून वाट करताना हे प्रवासी ट्रॅकमध्ये पडले। ही 2 दृश्य आपण पाहतोय, त्यामुळे वारंवार आवाहन केलं जात आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण जोरदार पाऊस आणखी काही तासांमध्ये येण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं मुंबई आणि ठाण्याला पुढच्या 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। काही